स्टुडंट्स वेलकम टू एक्सेल ट्यूशन. मुलांनो, एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओत इयत्ता 5वीच्या नवीन पाठ्यपुस्तक म्हणजे सुरंगी या पाठ्यपुस्तकातील तिसरा धडा गोमंतकीय शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर या पाठावरील प्रश्नोत्तरे, अभ्यासक्रम व अधिक प्रश्न सोडवणार आहोत. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड. आणि मुलांनो, तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका, कारण यात अधिक प्रश्न व इम्पॉर्टंट टिप्स दिलेले असतात, ते चुकवू नका. तर आता गोमंतकीय शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर या पाठावरील अभ्यासक्रम व प्रश्नोत्तरे सोडवण्यास सुरुवात करूया. सुरुवातीस सोडवूया पाठाखालील अभ्यासक्रम. पाठात शोधूया. क. अचूक पर्यायापुढे बरोबर अशी खूण करा. पहिलं वाक्य आहे, शिक्षकांनी रघुनाथला शाळेत डॅश. इथे 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे विज्ञानातील प्रयोग करायला सांगितला. दुसरा पर्याय आहे मराठी नाटिका सादर करायला सांगितली. तिसरा पर्याय आहे वाचनालयातील पुस्तके आणायला सांगितली. आणि चौथा पर्याय आहे विद्यार्थ्यांचे गट करायला सांगितले. आणि यातील योग्य पर्याय आहे मराठी नाटिका सादर करायला सांगितली. शिक्षकांनी रघुनाथला शाळेत मराठी नाटिका सादर करायला सांगितली. दुसरा प्रश्न आहे, रात्री शेवटची रेल्वे निघाली की डॅश. इथे 4 पर्याय दिलेले आहे. रघुनाथ घरी यायचा, रघुनाथचा अभ्यास सुरू व्हायचा, रघुनाथ निवांतपणे बसायचा, रघुनाथला कंटाळा यायचा. आणि यातील योग्य पर्याय आहे रघुनाथचा अभ्यास सुरू व्हायचा. रात्री शेवटची रेल्वे निघाली की रघुनाथचा अभ्यास सुरू व्हायचा. आता सोडवूया काही अधिक प्रश्न. रिकाम्या जागा भरा. शेवटी आई त्याला मुंबईच्या डॅशमध्ये घेऊन गेली. याचे उत्तर आहे युनियन हायस्कूल. शेवटी आई त्यांना मुंबईच्या युनियन हायस्कूलमध्ये घेऊन गेली. दुसरं आहे, नामांकित शाळेत प्रवेश मिळाला नाही कारण शाळेचे डॅश भरायला जमले नाही. नामांकित शाळेत प्रवेश मिळाला नाही कारण शाळेचे शुल्क भरायला जमले नाही. डॅश ते डॅश आठवणीत आई हरवली होती. गोवा ते गिरगाव आठवणीत आई हरवली होती. रघुनाथा डॅश बुकस्टॉलमध्ये नवीन पुस्तके आली वाटतं. रघुनाथा मॅजेस्टिक बुकस्टॉलमध्ये नवीन पुस्तके आली वाटतं. 5वं आहे, तिचा डॅश सुरूच होता. तिचा संघर्ष सुरूच होता. 6वं आहे, त्या मुलाने पुस्तक डॅश बसून वाचले. त्या मुलाने पुस्तक फुटपाथवर बसून वाचले. डॅशमधील जुन्या घरात त्यांचे कुटुंब राहत होते. माशेलमधील जुन्या घरात त्यांचे कुटुंब राहत होते. 8वं, नवऱ्याचे डॅश निधन झाले. नवऱ्याचे अकाली निधन झाले. छोट्या रघुनाथला डॅश विकत घेणेही तिला जमत नव्हते. छोट्या रघुनाथला चप्पल विकत घेणेही तिला जमले नव्हते. 10वं, महापालिकेच्या डॅश शाळेत रघुनाथ उमेदीने शिकायचा. महापालिकेच्या खेतवाडीच्या शाळेत रघुनाथ उमेदीने शिकायचा. हे झाले अधिक प्रश्न. ख. पाठ वाचून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, डॉक्टर माशेलकरांनी काय करायचे ठरविले. या प्रश्नाचे उत्तर आहे, डॉक्टर माशेलकरांनी जिद्दीने शिक्षण पूर्ण करून मोठे व्हायचे व आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करायचे ठरविले. प्रश्न दुसरा, रघुनाथला नामांकित शाळेत प्रवेश का मिळाला नाही. उत्तर आहे, शाळेचे शुल्क म्हणजेच फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे व प्रवेशाची मुदत संपल्यामुळे रघुनाथला नामांकित शाळेत प्रवेश मिळाला नाही. तिसरा प्रश्न आहे, अंजनीचे ध्येय कोणते होते. उत्तर आहे, रघुनाथने खूप शिकावे, मोठे व्हावे आणि समाजात नाव कमवावे हे अंजनीचे ध्येय होते. प्रश्न चौथा, रघुनाथला बालपणापासून कोणता छंद होता.
उत्तर आहे रघुनाथला बालपणापासून वाचनाचा आणि नवनवीन गोष्टी जाणून घेण्याचा छंद होता. 5वा प्रश्न आहे भावे सरांनी रघुनाथला काय सांगितले? या प्रश्नाचे उत्तर आहे भावे सरांनी रघुनाथला सांगितले की ज्याप्रमाणे या बहिर्गोल भिंगाने सूर्यकिरणाची शक्ती एकत्रित करून या कागदाला जाळले त्याचप्रमाणे तू तुझे लक्ष असेच एकाग्र कर. एकाग्रतेने काहीही करणे शक्य आहे. आता सोडवूया पुढील उपक्रम. लक्षात घेऊया. वाक्प्रचार. शब्दशः व्यक्त होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने समाजात रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. डोळ्यातून पाणी येणे, दृढ निश्चय करणे, मृत्यू होणे या वाक्प्रचारांचा शिक्षकांची मदत घेऊन वाक्यात उपयोग करून लिहा. इथे आपल्याला हे वाक्प्रचार घेऊन वाक्य तयार करायची आहेत. वाक्प्रचार. डोळ्यातून पाणी येणे म्हणजेच भावूक होणे. इथे तुम्हाला अर्थ लिहायची गरज नाही आहे, मी तुम्हाला अर्थ समजून घेण्यासाठी इथे लिहिलेला आहे. तर तुम्हाला वाक्प्रचारातून वाक्य तयार करायचं आहे, त्याच्या अर्थापासून नाही, म्हणजेच वाक्यात वाक्प्रचार आला पाहिजे, त्याचा अर्थ नाही. वाक्य आहे, पहिला वाक्प्रचार आहे डोळ्यातून पाणी येणे म्हणजेच भावूक होणे. वाक्य. परीक्षेत पहिला क्रमांक आल्याचे समजताच आनंदाने मीनाच्या डोळ्यातून पाणी आले. दुसरा वाक्प्रचार आहे तो म्हणजे दृढ निश्चय करणे म्हणजेच पक्का निर्धार करणे. तर दृढ निश्चय करणे हा वाक्प्रचार आपल्या वाक्यात आला पाहिजे. वाक्य आहे मोहनने एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा दृढ निश्चय केला. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे मृत्यू होणे म्हणजेच निधन होणे. वाक्य आहे अपघातामध्ये जखमी झालेल्या रघुचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नेक्स्ट सेक्शन इज समजून घेऊया. वेलांटी. इकार म्हणजे वेलांटी, ह्रस्व इकार म्हणजे पहिली वेलांटी आणि दीर्घ इकार म्हणजे दुसरी वेलांटी. वेलांटीचे 2 प्रकार असतात. ह्रस्व म्हणजे ते आपण डाव्या बाजूने लेफ्ट साईडने टोपी देतो अक्षराला, त्याला ह्रस्व वेलांटी म्हणतात किंवा पहिली वेलांटी म्हणतात. आणि उजव्या साईडला ज्यावेळी आपण टोपी देतो त्यावेळी दीर्घ वेलांटी असे म्हणतात. खालील शब्द लक्षपूर्वक वाचा व समजून घ्या. ह्रस्व इकार. इथे ह्रस्व इकारवाले शब्द दिलेले आहेत. मित्र, शिक्षक, विकत, शिवण, निखळ आणि पवित्र यात सर्व शब्दांना पहिली वेलांटी दिली आहे म्हणजे ह्रस्व वेलांटी दिलेली आहे. दीर्घ इकार. पीक, मीना, जीव, संगीत, नीट, आई इथे या शब्दांना दीर्घ वेलांटी दिलेली आहे. खाली दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करा. मुलगी, विद्या, तयारी, परीक्षा, जीवन, चिमुकला, विद्यार्थी, हिरवा, दुपारी, पेरणी, चिमणी आणि प्रामाणिक हे काही शब्द दिलेले आहे. याचं आपल्याला वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन करायचं आहे ह्रस्व आणि दीर्घ वेलांटीप्रमाणे. ह्रस्व वेलांटीचे शब्द दिलेले आहेत ते आहेत विद्या, चिमुकला, विद्यार्थी, हिरवा, चिमणी व प्रामाणिक. चिमणी या शब्दात चीला ह्रस्व वेलांटी येते व नीला दीर्घ वेलांटी येते. मग आता पाहूया दीर्घ वेलांटीचे शब्द. मुलगी, तयारी, परीक्षा, जीवन, दुपारी, पेरणी, चिमणी. जसे चिमणी या शब्दामध्ये ची ही ह्रस्व वेलांटी आहे व नी हा दीर्घ वेलांटी आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी या शब्दात पण वी पहिली वेलांटी देऊन लिहितात व थी आहे तो दीर्घ वेलांटी देऊन लिहितात. लिहिते होऊया. एका शास्त्रज्ञाविषयी 10 ओळीत माहिती लिहा. इथे कोणत्याही एका शास्त्रज्ञाविषयी म्हणजे सायंटिस्टविषयी 10 ओळीत माहिती लिहायची आहे. कृती करूया. प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळेमधील विविध साहित्याची यादी करा व त्यांच्या उपयोगाविषयी चर्चा करा. त्या प्रयोगशाळेत कोणकोणत्या वस्तू असतात त्याची यादी करायची आहे व त्यांचे उपयोग कोणते आहेत ते लिहायचे आहेत. विज्ञान विषयक काही कविता मिळवून वाचा व त्यांचा संग्रह करा. घरातील मोठ्या माणसांशी संवाद साधून वैज्ञानिक प्रगतीमुळे घरात आलेल्या व जीवन सुलभ करणाऱ्या वस्तूविषयी माहिती मिळवा. इथे तुम्हाला वैज्ञानिक
प्रगतीमुळे घरात आलेल्या व जीवन सुलभ करणाऱ्या वस्तूविषयी माहिती मिळवायची आहे, जसे की फ्रीज, मिक्सर, त्यानंतर गॅस, सोलर कुकर, सोलर लाईट्स इत्यादी. विज्ञानातील प्रगतीमुळे विविध क्षेत्रात नवनवीन साधनांची भर पडली आहे. त्यांचा शोध घ्या व त्या क्षेत्रातील साधनांची खालील तक्त्यात नावे लिहा. इथे खाली टेबल दिलं आहे, त्यात तुम्हाला वेगवेगळ्या उपकरणांची नावे लिहायची आहे, साधनांची नावं लिहायची आहे. ते क्षेत्र दिलेली आहेत: शिक्षण, कृषी, मनोरंजन आणि वैद्यकीय क्षेत्र. तर शिक्षण क्षेत्रात प्रगती झाली आहे ते आहे वस्तू म्हणजे संगणक, टॅबलेट, स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टर्स, भ्रमणध्वनी एक्सेट्रा. कृषी क्षेत्रात आहे ते ट्रॅक्टर, मळणी यंत्र व आधुनिक सिंचन. पुढील आहे ते मनोरंजन. मनोरंजनाच्या क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे स्मार्टफोन, स्मार्ट टी व्ही, OTT व व्हिडिओ गेम्स. वैद्यकीय क्षेत्रातले आहेत ते एक्स-रे मशीन, सोनोग्राफी, CT स्कॅन, MRI, लेझर शस्त्रक्रिया इत्यादी. भारतीय शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेल्या शोधाबद्दल तुमच्या शाळेतील वाचनालयातून माहिती मिळवून भित्तिपत्रक तयार करा. इथे इंडियन सायंटिस्टबद्दल माहिती व चित्रे गोळा करून वॉलपेपर तयार करायचा आहे. पाठाच्या पलीकडे चित्रांचे निरीक्षण करा व वाचा. रात्री झोपताना वा घराबाहेर जाताना विजेचे दिवे वा इतर उपकरणे बंद ठेवावी, त्यामुळे विजेची बचत होते. स्वयंपाकाची शेगडी स्टोव्हजवळ जळाऊ वस्तू ठेवू नयेत, उदाहरणार्थ कपडे, काचेच्या वस्तू, लाकडाच्या वस्तू, कागद इत्यादी. तिसरे चित्र आहे ते म्हणजे आंघोळीला जाताना अगोदर गिझरचे बटन बंद करावे व नंतर गिझरचे गरम पाणी सोडावे. वीज प्रवाहित होताना काही अडथळा आला तर वीज प्रवाह पाण्यात प्रवाहित होऊ शकतो व विजेचा झटका बसू शकतो. विजेच्या एका बोर्डवर विजेवर चालणारी अनेक साधने व त्यांचे प्लग लावू नयेत. वीज प्रवाहावर दाब येऊन आग लागू शकते. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. आणि मुलांनो, विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका, कारण यात अधिक प्रश्न व इम्पॉर्टंट टिप्स दिलेले असतात. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. आता वाचूया पाठाखाली दिलेला सुविचार. आई आणि गुरु यांचा आधार देतो बालकांना उत्तम संस्कार. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग फुल व्हिडिओ.